मूर्छितो हरते व्याधिन् मृतो जीवयति स्वयं बद्ध खेचरतां धत्ते रसो वायुश्च पार्वती. गंधकाचा परिणाम झालेला पारा आणि कुंभकाद्वारे ठेवलेला म्हणजे स्थिर केलेला प्राण सर्व रोग दूर करतात. घन अवस्थेतील पारा आणि श्वासोच्छवासातील प्राणवायू अभ्यासूंना वर जाण्याची शक्ती प्राप्त करून देतो. आपण पाहिलं काय, जसं पारा चंचल आहे, मनही चंचल आहे, परंतु गंधकाद्वारे पाऱ्याला स्थिर ठोस केलं जातं, स्थूल बनवलं जातं, स्थिर बनवलं जातं. आणि तसेच मनाला स्थिर कशाद्वारे केलं जातं तर कुंभकाद्वारे केलं जातं असं सांगतात. पुढे सांगतात मनस्थैर्ये स्थितो वायुस्ततो बिंदु स्थिरो भवेत बिंदुस्थैर्यात सदा सत्वम पिंडस्थैर्यम प्रजायते. मन स्थिर असेल तर प्राणवायू स्थिर राहतो, वायू स्थिर झाला तर बिंदू स्थिर होतो, वीर्य स्थिर झाले तर शरीरात सामर्थ्य व स्थिरपणा येतो. म्हणजे काय सांगायचंय, मन स्थिर झालं तर प्राणवायू स्थिर होतो, आणि जर वायू स्थिर झाला तरी काय स्थिर होतं, बिंदू स्थिर होतं, म्हणजे वीर्य स्थिर होतं, रज स्थिर होतं. आणि हे स्थिर झाल्याने काय होतं तर शरीरामध्ये ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभा, शरीरामध्ये सामर्थ्य व विशिष्ट दिव्य शक्ती शरीरामध्ये प्राप्त होते असं सांगतात. पुढे सांगतात आता इंद्रियांचा स्वामी कोण आहे, मनाचा स्वामी कोण आहे, हे पुढील श्लोकामध्ये सांगतात. इंद्रियाणां मनोनाथो मनोनाथस्तु मारुतः मारुतस्य लयो नाथः सलयो नादमाश्रितः. इंद्रियांचा स्वामी मन आहे, मनाचा स्वामी प्राण म्हणजे वायू आहे, आणि वायूचा स्वामी लय आहे, आणि लय नादाच्या श्रवणाने प्राप्त होतो. म्हणजे श्रवण नादानुसंधान ह्या विषयाकडे आपण जात आहोत. विषय काय आहे, क्रम लावलाय बरं का. कसा आहे अर्चनाताई, असा क्रम लक्षात ठेवा. कसं, इंद्रियांचा स्वामी मन आहे, म्हणजे मन कंट्रोल झालं तर इंद्रिय कंट्रोलमध्ये येतात. आता मनाचा स्वामी कोण आहे मालक, तर मनाचा स्वामी प्राण आहे, वायू आहे, म्हणजे वायूला स्थैर्य प्राप्त केलं तर मनाची स्थिरता प्राप्त होते. इंद्रियानाम मनोनाथः मनोनाथस्तु मारुतः. मग आता मारुताचा स्वामी कोण आहे, मारुत म्हणजे वायू, वायूचा स्वामी कोण आहे तर लय झाला तर वायू ही आटोक्यात येतो. कुंभक प्राप्तीचं साधन सांगतात बरं का. आपण कुंभक कुंभक पाहिलेत. हा, वायूला कसं स्थिर केलं जावं, प्राणाचं कसं ऊर्ध्वगमन करावं, सुषुम्नेमध्ये कसा लय करावा, हे विषय आले तर इथं संकल्पना कसं केली आहे, स्पष्ट केली इथे. काय तर वायू कधी स्थिर होतो तर जेव्हा लय प्राप्त होतो, लय लय सिद्धी होते त्यावेळेस प्राण सुद्धा स्थिर व्हायला लागतो. मग लय कधी सिद्ध होतो असा प्रश्न येईल, तर नादश्रवणाद्वारे लय सिद्ध होतो असं सांगतात. मग आता 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 उलट क्रमाने येऊयात आपण. नादश्रवणाने काय होतं, लय प्राप्ती होते, लयाने वायू स्थिर होतो, वायू स्थिर झाल्याने मन स्थिर होते, मन स्थिर झाल्याने इंद्रिय सुद्धा अंतर्मुखी होतात, इंद्रिय सुद्धा ताब्यात राहतात. ठीक आहे. पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत लयाची संकल्पना. आता विषय काय सुरू झालेला आहे, आपण आतापर्यंत काय पाहिलं, मनापर्यंत आलो विषय घेत घेत बरं का. मन प्राण रसाचा मनाचा संबंध, मनाची चंचलता, मनाला स्थिर करण्याने काय होतं हे पाहत आपण आता लयापर्यंत आलो. लय हा विषय कसा सुरू झालाय तर इंद्रियांना वश करण्यासाठी मन वशीभूत असलं पाहिजे, मनाला वशीभूत करण्यासाठी प्राणाला वशीभूत केलं पाहिजे, प्राणाला वशीभूत करण्यासाठी लय साध्य केला पाहिजे, आणि लयाला साध्य करण्यासाठी नादानुसंधान प्राप्त झालं पाहिजे. आलं लक्षात. तर मग आता नादानुसंधानाच्या अगोदर काय सांगितलंय, प्राणाला स्थिर करण्यासाठी लय प्राप्त केला पाहिजे. मग आता लय कशाला म्हणायचं ही संकल्पना आता या 30व्या श्लोकात सांगत आहेत. काय सांगत आहेत, लय कशाला म्हणायचं, काय सांगत आहेत, लय लय काय आहे लक्ष द्या. ठीक आहे. सोयमे वास्तु मोक्षाख्यो मास्तु वापी मतांतरे मन प्राणलये कश्चित आनंदा संप्रवर्तते. हा मन व प्राण यांचा जो लय मोक्ष मानण्याप्रमाणे आहे. याबाबत काही तर समजुती वा म्हणणे असले तरी
त्याच्याशी कर्तव्य नाही. मात्र मन व प्राण्यांचा लय झाल्यानंतर एक विशेष प्रकारचा आनंद होतो. इथे काय सांगितले माहितीये का? तर मनाचा आणि प्राणाचा लय होणे यालाच मोक्षाख्यो, यालाच मोक्ष म्हणलेला आहे. कोण? हटप्रदेविकाकारांनी, स्वामी स्वात्मारामांनी. परंतु इतर मतात असं मोक्ष याला एवढं म्हणण्यात येईल का? मोक्ष म्हणजे काय आहे? जन्म मरण खंडन. मोक्ष म्हणजे परमानंद प्राप्ती, कर्माचं खंडन, कर्माच्या फलाचं खंडन आणि परिणामी जन्म मरणाचं म्हणजे सुखदुःखाचं सुद्धा खंडन, याला म्हणायचं मोक्ष. आणि मोक्ष नुसतं प्राणाचा आणि मनाचा लय झाला म्हणजे मोक्ष झाला असं कसं म्हणता येईल? असं इतर मत म्हणतील. मास्तू वापी मतांतरे, इतर मत ऐकणार नाहीत. परंतु मोक्षाचा जो आनंद असतो तसाच आनंदाची अनुभूती मनाच्या व प्राणाच्या लयामध्ये येते. म्हणून स्वामी स्वात्माराम योगी मोक्ष कशाला म्हणतात? मन प्राणाच्या लयालाच मोक्ष असं संबोधन करतात. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रनष्ट श्वास निश्वास प्रध्वस्त विषयग्रह निश्चेष्टो निर्विकारश्च लयो जयति योगिनाम. लयाविषयीच चालू आहे विषय बरं का. 30व्या श्लोकापासून लय सांगत आहेत. लय म्हणजे प्राणाचा आणि मनाचा लय म्हणजेच मोक्ष म्हणला. आता 31व्या श्लोकामध्ये सांगत आहेत, ज्या स्थितीमध्ये श्वास व उच्छ्वास बंद झाले आहेत, अन्य विषयांची जाणीव नाहीशी झालेली आहे, देहाच्या विविध क्रिया तसेच अंतःकरणाच्या भावभावना नाहीशा झालेल्या आहेत, अशा प्रकारे स्थिती प्राप्त करून घेणाऱ्या योग्यांचा लय नेहमी यशस्वी होतो. लय कोणाचा होतो म्हणतात? प्रनष्ट श्वास निश्वास म्हणजे श्वास उच्छ्वास गतीचं रोधन झालेलं आहे. परत विषय वासनांची जाणीव नाहीशी झालेली आहे. यासाठी एक सूत्र आहे बघा प्राणायामाचं, पातंजली योग दर्शनातील. कोण सांगेल? साधन पदातील प्राणायामाचं सूत्र. योगर्ती विच्छेद तस्मिन् सदुश्वास प्रश्वासयोर गतिविच्छेद प्राणायाम, ही एक व्याख्या झाली. मग ते प्राणाचे प्रकार कोणकोणते सांगितले? बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्तिर्देश काल संख्याभि परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. दीर्घ आणि सूक्ष्म असे सांगितले गेले. बरोबर आहे. हे किती प्राणायाम झाले? बोला ना. 3 सांगितले हो. चौथा सांगायचा आहे म्हणून तर थांबलोय. बाह्य वृत्ती, आभ्यंतर वृत्ती आणि स्तंभ वृत्ती हे एका सूत्रामध्ये सांगितलं आणि वेगळ्या सूत्रामध्ये सांगितलं कोणती चौथा प्राणायामाचा प्रकार, कुंभकाचा प्रकार नाही. पातंजली योग दर्शनातील सूत्र सांगा. सूत्र बाह्य अभ्यंतर वृत्ती चतुर्थक्षेपी. बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ असं सूत्र आहे. आलं लक्षात? संबंध जोडला का अर्चनाताई? बघा काय म्हणलेलं आहे इथे. 3 प्राणायाम वेगळे सांगितलेत पतंजलीने, चौथा प्राणायाम सांगितलं विषयाक्षेपी. बरं का? म्हणजे ज्या प्राणायामाने बाहेरचे विषय बाहेर, आतले विषय आतच थांबले जातात, म्हणजे विषयाचं रोधन होतं, तो प्राणायाम चौथा प्रकार सांगितलाय. आणि असं म्हणता येईल की विषयांचा रोध झाल्याने जी प्राणाची स्थिती प्राप्त होते त्याला चौथ्या नंबरचा प्राणायाम पतंजलींनी म्हणलेला आहे. बरोबर आहे का? विषय आक्षेपी, विषयाला अडवणारा असा प्राणायाम. ठीक आहे. तर इथे सुद्धा काय सांगतात मग? श्वास प्रश्वासाची गतीचं प्रध्वस्त करणे, हे एक प्रनष्ट करणे आणि विषयाग्रह. आलं लक्षात? म्हणजे इथे सुद्धा अशीच संकल्पना आलेली आहे. म्हणजे लय कधी होतो? म्हणजे नुसता श्वास आणि प्रश्वासाच्या गतीचं रोधन करण्याने लय प्राप्त होत नाही, तर विषयांची जाणीव नाहीशी झाली पाहिजे. तसेच अंतःकरणाच्या भावभावना नाहीशा झाल्या पाहिजेत. म्हणजेच काय आहे हो? योगच चित्तवृत्ती निरोध, सर्व मनाचे व्यापार स्थिर झाले पाहिजेत, त्याला लय म्हटलेलं आहे. लयाची संकल्पना. प्रश्न येतो लयाबद्दल बरं का. पुढे आणखी लयाबद्दलच आणखी काय सांगतात? उच्छिन्न सर्व संकल्पो निशेषाशेष चेष्टितः स्वावगम्यो लयः कोपी जायते वाग गोचरः. ज्यामध्ये
सर्व संकल्प विकल्प असे या सर्व प्रकारच्या मनाच्या क्रिया बंद होऊन त्याचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही असा लय योगी माणसास प्राप्त होतो. योग्यांना कसा लय प्राप्त होतो? श्वास प्रश्वासाची गती रोधन झालेली असते, विषय वासना अवरुद्ध झालेले असतात आणि मनाची जी क्रिया कोणकोणत्या मन काय करतं? हात काय करतं? हाताच्या क्रिया ठरलेल्या आहे. डोळे काय करतं? पाहते. कान काय करतं? श्रवण ऐकतं. त्वचेचा विषय काय आहे? स्पर्श. तसं मनाचा विषय काय आहे? संकल्प विकल्प. म्हणजे मनाच्या म्हणजे इंद्रिय सन्निकर हा पण विषय आहे मनाचा. तर मनाचे सर्व क्रिया काय व्हायला लागतात? बंद व्हायला लागतात. मग काय होतं व बंद झाल्यानंतर? तर सांगतात की ते शब्दांनी वर्णन करता येणार नाही. कशाचं वर्णन करता येणार नाही? मनाच्या क्रिया थांबण्याच्या स्थितीचं वर्णन शब्दात करता येणार नाही. अशी स्थिती प्राप्त होते कुणाची? ज्यांना लय प्राप्त झालेला आहे, ज्यांना लय योग सिद्ध झालेला आहे, त्यांना अशी स्थिती प्राप्त होते असं सांगतात. पुढे सांगतात यत्र दृष्टिर्लयस्तत्र भूतेंद्रिय सनातनी सा शक्तिर्जीव भूतानां द्वे अलक्षे लयम गते. जेथे स्थिर दृष्टीने पाहावे तेथे मन लय पावते. प्राण्यांची जीवशक्ती व इंद्रिय त्यात असतात. ही शक्ती व अविद्या दोन्ही न दिसणाऱ्या ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातात. काय होतं म्हणे? जेथे दृष्टी स्थिर होते तिथेच मनाचा लय होतो म्हणे. प्राण्यांची जीवशक्ती व इंद्रिय त्यात असतात. कुठं? लयाच्या ठिकाणी. ही शक्ती व अविद्या दोन्ही न दिसणाऱ्या ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातात. ब्रह्म दिसतं का? दिसत नाही. ब्रह्म कसा आहे? निर्गुण आहे. ब्रह्म कसा आहे? निर्गुण आहे. मग हे लय कुठे होऊन जातो? शक्तीचा आणि अविद्येचा लय कुठे होतो? तर ब्रह्मामध्ये विलीन होतं. म्हणजे उदाहरण सांगतो आता मी. पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, नदीमध्ये, सरोवरामध्ये, कशामध्ये? लाटा पाहिल्यात का? लाटा तरंग पाहिलेले आहेत. तरंग कशाचे असतात? पाण्यामध्ये उमटलेले असतात. आणि तरंग येतात आणि जातात. तरंग गेले कुठे? तर ते पाण्यातूनच आले होते आणि पाण्यामध्येच विलीन होऊन जातात. तशाच प्रकारे ब्रह्मच हे सर्व सृष्टीचं आदी कारण आहे. ब्रह्मापासूनच सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून संपूर्ण सृष्टी हे ब्रह्मामध्येच लीन होते. त्याच प्रकारे ही शक्ती आणि विद्या ही दोन्ही सुद्धा ब्रह्मामध्येच विलीन होऊन जाते. यालाच म्हटलेलं आहे लय. पुढे जाऊयात. लयो लय इति प्राहुः कीदृशं लय लक्षणम पुनर्वास अपुनर्वासनोत्थाना लयो विषय विस्मृती. आणखी लयाची व्याख्या केली बघा. लय कशाला म्हणायचं? लयो लय इति प्राहु. अहो लय 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 काय म्हणता? लय सारखं सारखं म्हणता. ह्याला कशाला म्हणायचं लय? ह्या लयाचं लक्षण काय आहे? काय विचारतात? लयो लय इति प्राहुः. लोक म्हणतात लय, पण लयाचे लक्षण कोणते? कीदृशम लय लक्षणम. या लयाचं लक्षण काय आहे? अपुनर्वासनोत्थानात लव विषय विस्मृती ही. म्हणजे मनामध्ये वासना इच्छा न राहिल्यामुळे शब्द स्पर्शादी ज्ञानाचीही आठवण राहत नाही. या स्थितीला लय म्हटलेले. आपण काय म्हणलं? मनाच्या क्रिया. मनाची क्रिया काय आहे? एक संकल्प विकल्प. आणि एक मनाची क्रिया काय आहे? शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे इंद्रिय आहेत, तर इंद्रियांच्या ठिकाणी सन्निकर्ष प्राप्त करून देणं हे मनाचा गुण आहे. तर मनाच्या ह्या क्रिया थांबणं याच स्थितीला लय म्हणायचं असं स्वामी स्वात्माराम योगी सांगत आहेत. आता लयाचे प्रकार आपण पाहूया. ते लय काय आहे माहितीये? आपण उपनिषद पाहिले होते. प्रथम द्वितीय सत्रामध्ये उपनिषद पाहिली होती. उपनिषदामध्ये आणि अनेक हठयोग ग्रंथामध्ये सुद्धा योगाचे 4 प्रकार सांगितलेत. कुठे 5-6 पण सांगितलेत. 4 प्रकार कोणकोणते? मंत्रयोग, लययोग, राजयोग, हठयोग. बरोबर आहे? तर त्यातील लययोग एक मोठा आहे. तर त्यामध्ये आता या लययोगाचे एकत्रित आपण विषय घेऊयात. लयाचा इथं विषय थांबवून पुढे शंभव मुद्रेचा विषय सुरू होणार आहे. तर श्वास आणि मनाचं लीन होणे म्हणजे लय होय. अर्चनाताई, लयाचे आपण काही 5-6 महत्वाचे मुद्दे पाहूयात. लय कशाला म्हणायचं? श्वास आणि मन यांचं लीन होणे म्हणजे लय होय. परत श्वासाचं सुषुम्नेमध्ये लीन होणे याला लय म्हणायचं. तिसरं आहे मनाचं नादामध्ये लय होणे, याला लीन होणे याला लय म्हणायचं. चौथं असेल पूर्वीच्या वासनांचा संपूर्ण विस्मरण होणे म्हणजे लय होय. आणि 5वं शेवटचं काय आहे? तर इंद्रिय
आणि त्यांचं ते ज्ञान आहे ते ब्रह्मामध्ये लीन होऊन जाणे, यालाच लय म्हटलेलं आहे. आता मग हे लय कसा प्राप्त व्हावा हे सांगत असताना आता पुढील प्रकरण काय सुरुवात होत आहे, तर शांभवी मुद्रेचं प्रकरण सुरू होत आहे. आता काय सांगत आहेत, मुद्रा. आता 2 मुद्राविषयी घेणार आहे. तिथे आपण तिसऱ्या उपदेशामध्ये मुद्रा हे प्रकरण पाहिलं, त्यातीलच काही मुद्रा परत इथे सांगितल्या जाणार आहेत आणि शांभवी मुद्रा विशेषत्वाने या चौथ्या उपदेशामध्ये अध्यायामध्ये सांगितलं जाणार आहे. आता ही मुद्रा कशी आहे आपण पाहूयात. प्रश्न सुद्धा आलेला आहे शांभवी मुद्रे संबंधाने. ठीक आहे. 35वा श्लोक. वेदशास्त्र पुराणानी सामान्य गणिका इव एकैव शांभवी मुद्रा गुप्ता कुलवधूरिव. महत्वपूर्ण श्लोक एवढा कसं केलेलं आहे म्हणतात, विवादित श्लोक आहे. विवादित म्हणजे असं विवादित नाही, लोकांना राग येऊ शकतो, परंतु आपण पाहतो आपलं मत सांगण्यासाठी इतर मताचं खंडन, इतर गोष्टीला तुलना करून कमीपणा दाखवणे, त्याला काय म्हणायचं, व्यतिरेक, अनन्वय, स्वभावोक्ती, असे काही अलंकार असतात. त्यापैकी एक अलंकार असा असतो की एकाचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी एकाचा कनिष्ठपणा सांगणं. तर असं वापर करून आता इथे शंभवी मुद्रेचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी अर्चनाताई शंभवी मुद्रा किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आता कशाला कनिष्ठ दाखवलंय माहितीये का, वेदशास्त्र पुराणाने सामान्य गणिका इव. वेदाला, शास्त्राला आणि पुराणाला काय म्हटलंय माहितीये का, हे वेद शास्त्र पुराण सामान्य गणिका आहेत. गणिका कशाला म्हणतात तुम्ही शोधा, गणिका कशाला म्हणायचं गुगलवरती सर्च करा. तर ह्या वेदशास्त्राला गणिका म्हणलेला आहे स्वामी स्वात्मारामांनी. आणि एकैव शंभवी मुद्रा, मात्र शंभवी मुद्राची कशी आहे, गुप्त आहे. कशासारखी गुप्त आहे, तर कुलवधुरीव म्हणजे कुळसंपन्न श्रेष्ठ कुलातील कुलवधू प्रमाणे आहे. आणि हे वेदशास्त्र पुराण कसले आहेत, तर हे वेदशास्त्र पुराण हे गणिकेसारखे आहेत म्हणे. का म्हणलं, कारण वेदशास्त्र पुराण यामध्ये निवळ शब्दाचा काथ्याकूट आहे, शब्दज्ञान आहे, पांडित्याचंच प्रदर्शन आहे, बोलचालच आहे फक्त. परंतु योगामध्ये नुसतं बोलण्याला महत्व नाही, तर इथे करण्याला महत्व आहे बरं का. म्हणून इथे करण्याला महत्व आहे, साध्य लवकर प्राप्त होतं. परंतु वेदशास्त्र हे पांडित्याची भाषा आहे आणि पंडित हे पांडित्य दाखवण्यामध्ये बुद्धिवादामध्ये रत होतात. परंतु योग हा तसा नाही, हा कसा आहे, कुलवधू प्रमाणे आहे. आणि ह्या मुद्रेमुळे काय प्राप्त होतं, ही खूप श्रेष्ठ मुद्रा आहे. तर या शंभवी मुद्रेमुळेच काय प्राप्त होतं हे सांगत आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, आता विषय सुरू झालाय शंभवी मुद्रेचा. पण शंभवी मुद्रेचे श्रेष्ठत्व सांगण्यासाठी वेदशास्त्र पुराणाला गणिकासा नामोल्लेख स्वामी स्वात्माराम योगी करतात. आणि या शंभवी मुद्रेची माहिती आता पुढे सांगत आहेत. 36वा श्लोक. अंतर्लक्षम बहिर्दृष्टीर निमिषोन्मेष वर्जिता एषा सा शंभवी मुद्रा वेदशास्त्रेषु गोपिता. शंभवी मुद्रा कशाला म्हणायचं, तर शंभवी मुद्रेमध्ये अंतःकरणाकडे प्रवृत्ती ठेवून बाहेरची दृष्टी बिलकुल निश्चल ठेवून सिद्धता होते. नाही याचं थोडंसं मी सांगतो व्यवस्थित. ठीक आहे, अर्थ कसा आहे, तर अंतर्लक्षम बहिर्दृष्टी निमिषोन्मेष वर्जिता म्हणजे आपण त्राटक पाहिलंय, त्राटक माहितीये, हो सर. कोणी हो बघत आहे का? हा, त्राटक. त्राटक कसं असतं सांगा बरं. हो. त्राटकामध्ये नजर स्थिर करतो सर. एका बिंदूवर किंवा ह्याच्यावर नजर स्थिर करणं एकटक. बिंदू, ज्योती, काहीतरी ठिपका, कशाला तरी आपण बाहेरच्या दृश्यावरती दृष्टी एकाग्र करतो. बरोबर आहे ना, बरोबर आहे का. डोळ्याच्या समोर जे बाहेर आपण मेणबत्ती, दिवा, ज्योत किंवा एखादं काहीतरी केंद्र, बरं का, बिंदू, याच्यावरती डोळ्याला एकाग्र करायचं. कसं करायचं, पापणी न पाडता. बरोबर आहे ना. हो सर.
याला त्राटक म्हणायचं. आता शांभवी मुद्रा आणि त्राटक, राधाताईंनीच मला फोन केला होता, शांभवी मुद्रा काही आहे. तर तर त्राटक आणि शंभवी मध्ये फरक काय आहे आणि साम्य काय आहे? तर त्राटकासारखंच शांभवी मुद्रे सुद्धा पापणी पाडावयाची नाही, हे झालं साम्य. आता बदल काय आहे मग? तर वेगळं काय आहे शांभवी मुद्रा आणि त्राटकामध्ये? तर बदल असा आहे की ह्याच्यामध्ये त्राटकामध्ये बाहेरच दृष्टी असते आणि बाहेरच्याच एखाद्या ध्येयावरती मन असतं एकाग्र केलेलं असतं, बरोबर आहे ना? दृष्टी पण बाहेर असते आणि विषय सुद्धा बाहेरचाच असतो. परंतु शांभवी मुद्रेमध्ये दृष्टी डोळे उघडे असतात, पापणी न पाडता असतो, परंतु दृष्टी मात्र बाहेर राहत नाही. तर दृष्टी कुठे असते? अंतरलक्षम. दृष्टीचा विषय मात्र आतमधला असला पाहिजे. अंतरदृष्टी, अंतरलक्षम, बहिर्दृष्टी, निमिषोन्मेष वर्जिता, म्हणजे पापणी भुवया बुबुळे न हलू देता. बर का, बुबुळ हलवायचं नाही. पापणी हलवाय चालेल का? मग नाही, ते सुद्धा हलवायचे नाही. अजिबात डोळ्याची हालचाल न करता स्थिरपूर्वक बाहेर दृष्टी दिसते, परंतु लक्ष मात्र आतल्या विषयावरती असतं. याला काय म्हणायचं? शांभवी मुद्रा. ठीक आहे, पुढे जाऊयात. अंतरलक्ष्य विलीन चित्त पवनो योगी यदा वर्तते दृष्ट्या निश्चल तारया बहिरधः पश्यन्न पश्यन्नपि मुद्रेयं खलु शांभवी भवति सा लब्धा प्रसादात् गुरोः शून्याशून्य विलक्षणं स्फुरति तत्त्वं परं शांभवम्. योगी ज्यावेळी आतमध्ये दृष्टी ठेवून मन व वायू एकत्र आणून अत्यंत स्थिर दृष्टीने अरे रे रे, रेकॉर्डिंग चालू नाही का? चालू आहे सर. आहे सर, आहे ना? चालू आहे. हो. ठीक आहे, बरं झालं, विसरलं वाटलं, घाबरलो होतो मी. आता योगी ज्यावेळी आतमध्ये दृष्टी ठेवून मन व वायू एकत्र आणून अत्यंत स्थिर दृष्टीने बाहेर व खाली पाहतो, त्यावेळी शंभवी मुद्रा सिद्ध होते. ती गुरुच्या प्रसादाने प्राप्त होते. त्यामध्ये दृष्टी अत्यंत स्थिर ठेवून बुबुळी अजिबात हलू दिली जात नाहीत, म्हणजे त्यामध्ये शून्य व अशून्य विलक्षण शांभव तत्व प्रकट होते. शांभव म्हणजे शांभवी आणि शांभव. हा, शांभव म्हणजे शंभू आणि शंभूची पत्नी, तिचं नाव शांभवी, म्हणजे ही शांभवी मुद्रा शंभू तत्वाला प्राप्त करून देते. त्या शंभवी मुद्रेच्या अभ्यासाने काय होतं? योगी साधक काय करतो? शरीराच्या आतील विषयावरती दृष्टी ठेवतो, लक्ष ठेवतो, आणि ज्यामुळे मन व प्राणवायू हे एक झालेले असतात. डोळे उघडे असतात. डोळे काय असतात? उघडे असतात, झाकलेले नसतात. आणि अक्षिगोलक, अक्षिगोलक म्हणजे बुबुळे, ते सुद्धा स्थिर असतात, हलत नाही, डुलत नाहीत. ही सुद्धा असं निश्चित असतं. अशी स्थिती मात्र ही जी मुद्रा शंभवी म्हणली जाते ती गुरुच्या प्रसादाने, गुरुच्या कृपेने प्राप्त होते. आणि ही प्राप्त झाल्याच्या नंतर शून्य आणि अशून्य असं विलक्षण स्थिती प्राप्त होते. आणि ह्या विलक्षण स्थितीलाच तिथे काय प्रगट होतं म्हणतात? तर शांभव तत्व म्हणजे शंभू तत्व प्रकट होते, शिवतत्व प्रकट होते, असं सांगितलं गेलेलं आहे शांभवी मुद्रेमुळे. आता या शांभवी मुद्रेमुळे काय होतं? चित्तलय. शांभवी मुद्रेमुळे चित्तलय होतो, आणि चित्तलय झाल्याने आनंदाची प्राप्ती कशी होते हे 38व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. आता श्री शांभव्याश्च खेचर्या अवस्था धाम भेदतः भवे चित्तलयानंदः शून्ये चित्सुख रूपिणे. शांभवी मुद्रा व खेचरी मुद्रा यांचे दृष्टीस्थान बाहेर व भृकुटीमध्ये असे अनुक्रमे आहे. सुखरूपी आत्म्यामध्ये चित्ताला या दोन्ही मुद्रांच्या साह्याने लयाचा आनंद प्राप्त होतो. म्हणजे लय प्राप्त करण्यासाठी शांभव्याश्च खेचर्या काय सांगितलेलं आहे? शांभवी आणि खेचरी मुद्रेचं दृष्टीचं लक्ष भिन्न असलं तरी पण दोन्हीमध्ये एक साम्य आहे. काय? तर मनाला शून्यतेला प्राप्त करून देणाऱ्या आणि आनंदाची अनुभूती प्राप्त करून देणाऱ्या ह्या दोनही मुद्रा आहेत. कोणकोणत्या दोन मुद्रा?
शांभवी मुद्रा आणि खेचरी मुद्रा यांचं लक्ष, ध्येय मात्र, दृष्टीस्थान भिन्न आहे, परंतु दोन्हीद्वारे एकच स्थिती प्राप्त होते असं सांगत आहेत. आता उन्मनी अवस्थेबद्दल 39व्या श्लोकात उन्मनी अवस्था सांगत आहेत. तारे ज्योतिषी संयोज्य किंचित उन्मयेत भ्रुवो पूर्वयोगम मनोयुंजन उन्मनी कारकाक्षणात. दोन्ही डोळ्यांची बुळे मध्यभागी स्थिर केल्यास व भुवया किंचित वर केल्यास वर्णन केलेल्या योगी एका क्षणात उन्मनी अवस्था प्राप्त करून घेतो. काय सांगितलेलं आहे आता उन्मनी अवस्था? उन्मनी अवस्था कशी प्राप्त होते म्हणतात, तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे. पूर्वी म्हणजे काय? शांभवी मुद्रा आणि खेचरी मुद्रा यांचा अभ्यास करत असताना डोळ्यांची बुबुळी म्हणजे भुवया, बुबुळे स्थिर करून आणि भुवया किंचित वर करून. आपण भुवया वर करतो बघा, कपाळावरती गाठ्या निर्माण होतात बघा, काय रेघा निर्माण होतात, भुवयावर केलं होतं ना, अशी किंचित, लय नाही बरं का, किंचित स्थिती केली जाते. कशामध्ये? या दोन्ही मुद्रा करत असताना. आणि हे या मुद्रांचा चांगला अभ्यास झाल्यानंतर या मुद्रांच्या फलस्वरूप क्षणार्धात उन्मनी स्थिती प्राप्त होते असं म्हणलेलं. उन्मनी, उन म्हणजे मनाचे उन्मन होणे. उन्मन होणे म्हणजे मनाचा लय होणे, मनाची अवस्था तुरीय अवस्थेला प्राप्त होणे, म्हणजेच उन्मनी अवस्था सुद्धा या मुद्रेद्वारा प्राप्त होते असं स्वात्माराम योगी सांगत आहेत. आता मोक्षाची व्याख्या करत आहेत योगी. काय करत आहेत आता? मोक्षाची व्याख्या 40व्या श्लोकात करत आहेत. केचित आगम जालेन केचिन निगम संकुलैः केचित कर्ण केचित तक्केर्न मुह्यन्ति नैव जानन्ति तारकम. या ठिकाणी आगम म्हणजे वेद व वाङ्मय, निगम म्हणजे अन्य, अन्य म्हणजे अलीकडील अन्य नाही शब्द त्याला, आगम म्हणजे तंत्र, तंत्र ग्रंथ, आणि निगम म्हणजे वेद. आगम निगम हे अलीकडच्या काळात सर्व जुने संस्कृत वाङ्मय ही आगम नावाने ओळखतात. श्लोकांचा अर्थ असा की कित्येक जण वेदोक्त सांगितलेल्या ज्ञानामुळे मोहश होतात, तर काही जण अन्य ठिकाणी सांगितलेल्या ज्ञानामुळे मोह. ठीक आहे, नको असू द्या अर्थ, मी दुसरा सांगतो अर्थ. काही लोक स्मृती व तांत्रिक साहित्याने मोहित होतात. स्मृती म्हणजे पुराण स्मृती आणि श्रुती म्हणजे वेद. कोणी वेदामध्ये रत होतात आणि कोणी आगमामध्ये रत होतात. परंतु काही लोक तर्कामध्ये मोहित होतात, परंतु मोक्ष प्राप्तीचा उपाय त्यांना मात्र काही कळत नाही. काय सांगायचं यांना? वेदामध्ये पण मोक्ष प्राप्त होणार नाही, तंत्रामुळे मोक्ष प्राप्त होणार नाही ना, तर्काद्वारे मोक्ष प्राप्त होणार नाही. तर मोक्ष कशाने प्राप्त होतो ते आता पुढील श्लोकामध्ये 41व्या सांगणार आहेत. अर्धोन्मीलितलोचन स्थिरमना नासाग्रदत्ते क्षणाः चंद्रार्कावपीलीनतामुपनयन् निस्पंद भावेन यः ज्योतिरूपमशेष बीजमखिलं दीप्यमानं परं तत्त्वं तत्पदमेति वस्तु परमं वाच्यं किमत्राधिकम्. ज्या योग्याने आपले डोळे अर्धवट उघडे ठेवले आहेत, जो स्थिर मनाने बसलेला आहे, ज्याने आपली दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर केलेली आहे, ज्याने स्थिर भावाने चंद्र सूर्य यांना हृदयात लीन केले आहे, असा योगी प्रकाश ज्योतीप्रमाणे राहिलेल्या विश्वाला प्रकाशमान शरीरेंद्रांनी उच्च स्थानाला पोहोचतो. याबद्दल किमत्राधिकम, काय जास्त सांगावं असं म्हणत आहे बरं का. आता इथं सांगितलंय अर्धोन्मिलित नेत्र. आता डोळ्यांचे 4 प्रकारे दृष्टी करता येते, 4 प्रकारची दृष्टी करता येते. डोळ्याला अर्धोन्मिलित करणे म्हणजे नासाग्र दृष्टी ठेवणे होय. आणि नासाग्र दृष्टी केल्यानंतर मनाला स्थिर करून इडा आणि पिंगला या नाड्यांना रोखणे, यांचा प्रवाह थांबवणे म्हणजे सुषुम्नेतून प्राणाचं अवागमन होणे बरं का. आणि हे प्राप्त झाल्याच्या नंतर प्रकाश स्वरूप संपूर्ण जगताचं जे स्त्रोत आहे, जे परमसत्य आहे, ते प्रकाश तत्व प्रकाशित होतं. याबाबत आणखी काय सांगावं म्हणतात, म्हणजे काय सांगितले? अर्धोन्मिलित नेत्र. नेत्राचे 4 प्रकार करतात. एक पौर्णिमा नेत्र. पौर्णिमा नेत्र म्हणजे डोळे पूर्ण उघडे असणारे, डोळे फाडून पाहणे, आपण त्राटकामध्ये करतो ते पौर्णिमा नेत्र. दुसरं अर्धोन्मिलित नेत्र. अर्धोन्मिलित नेत्र केल्यानंतर काय होतं? डोळे अर्धे झाकलेले अर्धे उघडे असतात. त्यावेळेस डोळ्याच्या म्हणजे नाकाच्या वरच्या भागाकडचं दिसत नाही,
तर नासाग्र दृष्टी होते. अर्धोन्मिलित नेत्र ज्या वेळेस असतात त्यावेळेस नासाग्र दृष्टी असते. तिसरी असते अमादृष्टी. अमा म्हणजे पूर्ण डोळे झाकलेली, त्यामध्ये आंतर दृष्टी असते, बाहेरचं काही दिसत नाही. आणि चौथ्या प्रकारची दृष्टी असते भ्रूमध्य दृष्टी. म्हणजे यामध्ये काय असतं, दृष्टी उघडी असते. अक्षिगोलक कसे असतात, डावा डोळ्याचे बुबुळ कुठे असतात, उजवीकडे वळलेले असतात, आणि उजव्या डोळ्याचे बुबुळ डावीकडे वळालेले असतात. अशा स्थितीला भ्रूमध्य दृष्टी म्हणायचं. अशा 4 प्रकारच्या दृष्टी असतात. तर यापैकी अर्धोन्मिलित दृष्टी करून इडा पिंगलीला स्थिर करायचं आहे. आणि संपूर्ण जगत प्रकाशमान कसं दिसायला लागतं हे या उपयुक्त श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता पुढील श्लोकात सांगतात आत्मचिंतन कसं केलं पाहिजे. आता आत्मचिंतनाचा काय विषय आहे, इथं मुद्रा सांगितला, 2 प्रकार सांगितले बघा. शांभवी मुद्रा, ध्यान करण्याचा प्रकार पाहिला आपण शांभवी मुद्रेमध्ये. शांभवी मुद्रा आली लक्षात, डोळे उडे राहतात, दृष्टी बाहेरच असते, परंतु लक्ष अंतर असतं, लक्ष मात्र अंतर्लक्ष असतं. आणि त्राटकामध्ये दृष्टीही बाहेर लक्षही बाहेर असतं, अशी दृष्टी असते. आणि एक सांगितलं अर्धोन्मिलित नेत्र अन्नासाग्र दृष्टी. अशा प्रकारे ध्यान कशाचं करायचंय, तर आत्म्याचं ध्यान करायचंय. आत्म्याचं ध्यान म्हणजे कशाचं, लिंग ध्यान. मी शब्द का अगोदरच्या तासामध्ये वापरलं होतं पहा, आत्मा आणि राम, बरं का. आत्मलिंग आत्माराम, आत्मलिंग आत्माराम आपण म्हणलो होतो. तर लिंग म्हणजे काय, आत्मा. तर आत्मतत्वाचं ध्यान करायला सांगितलेले. कशाचं ध्यान करायला सांगितलेलं आहे, आत्मतत्वाचं. कसं, या प्रकारच्या ध्यानामध्ये आत्मतत्वाचं ध्यान कसं करावं हे 42व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. दिवान पूजे लिंगम रात्रौ चौवन पूजयेत सर्वदा पूजे लिंगम दिवा रात्री निरोधतः. असं सांगत आहेत की लिंग म्हणजे आत्मा, दिवा म्हणजे पिंगला नाडी, रात्र म्हणजे इडा नाडी. आत्म्याचे ध्यान करताना ज्यावेळी इडा व पिंगला शांत असतात अशा वेळी सुषुम्ना नाडीमध्ये प्राणवायू नेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे लिंगाचं पूजन, अर्चनाताई, लिंगपूजा कधी करायची नाही, दिवसा पण करायची नाही आणि लिंगपूजा रात्री सुद्धा करायची नाही. मग कधी करावी, दिवस रात्र वर्ज करून पूजा करावी. मग हे काय आहे तात्पर्य, अगोदर आला होता का श्लोक हा, गेल्याच तासामध्ये असंच विषय आला होता. सूर्य आणि चंद्र दिवसाला आणि रात्रीला नियंत्रित करतात. मग दिवस म्हणजे काय आणि रात्र म्हणजे काय, बरं का. डावी नाडी रात्र, उजवी नाडी दिवस, बरं का. म्हणजे प्राण हा इडा किंवा पिंगलेमध्ये असताना लिंगपूजा करू नये. लिंगपूजा म्हणजे आत्माचे ध्यान यशस्वी होत नाही. करू नये म्हणजे काय, होत नाही. तर आत्मध्यान, आत्मज्योती, आत्मतत्वाचं ध्यान कधी लागतं, तर दिवस आणि रात्र वर्ज असताना. म्हणजे इडा नाडी पण बद्ध झालेली आहे, बद्ध म्हणजे काय म्हणायचं, रोध झालेला आहे. पिंगला नाडी आणि इडा नाडी दोन्हीही सुषुम्नेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे काय झाले, आता दिवस पण नाही रात्र पण नाही, अशी स्थिती प्राप्त झाली असताना काय करा, सर्वदा पूजे लिंगम, सर्वदा पूजलं पाहिजे लिंगाचं. आणि ती कधी पूजन केलं पाहिजे, दिवसाला आणि रात्रीला निरोध करून लिंग पूजा केली पाहिजे असं सांगत आहेत. खूप सुंदर भाव असणारा हा श्लोक आहे बरं का. या श्लोकाचा भाव अत्यंत सुंदर आहे. दिवसा पण लिंग पूजा करू नये, रात्री पण लिंग पूजा करू नये, तर दिवसाला आणि रात्रीला निरोध करून, दिवसाचा रात्रीचा निरोध करून लिंग पूजा केली पाहिजे. मग हे दिवस आणि रात्र काय करतात, आयुष्य वजा करतात. परंतु सुषुम्ना नाडी मरणाला मारणारी आहे, मृत्यूला विजय मिळवणारी नाडी आहे. आणि सुषुम्नेमध्ये प्राण असताना आपण पाहिलं होतं, सुषुम्नेमध्ये प्राण असतो त्यावेळेस आध्यात्मिक कार्य यशस्वी होतं. हा विषय आपण बोललो होतो मागच्या तासामध्ये, बोललो होतो ना, का बोलायचंय परत, नाही ना, आहे का नाही हो, आहेत सर. सांगितलं होतं ना. हो हो सर. हो बरं ठीक आहे. दिवस रात्री सांगितलं होतं, सूर्यचंद्र पण सांगितलं होतं. इडा पिंगला नाडीमध्ये प्राण असतो, श्वसन चालू असतं, त्यावेळेस आपलं आयुष्य वजा होत असतं, उणे होत असतं. परंतु सुषुम्नेमध्ये प्राण असतो त्यावेळेस मात्र आध्यात्मिक शक्ती जागृत झालेली असते असं पाहिलं. असं म्हणजे सुषुम्नेमध्ये प्राणाचं प्रवेश करूनच आत्मध्यान करण्यास इथे
सांगत आहेत. आत्मध्यान म्हणजेच लिंगपूजा. लिंगपूजेचे तात्पर्य कळालं का? लिंगपूजा म्हणजे आत्मध्यान. पुढे जाऊयात. आता हे आत्मध्यान सांगितल्याच्या नंतर आता सांगणार आहेत खेचरी मुद्रा आणि त्याचा प्रभाव. परत आता खेचरी मुद्रा सांगत आहे. थांबायचंय का आपण इथे? नाही सर. ठीक आहे, 50व्या श्लोकापर्यंत आपण जाऊयात. ठीक आहे. तर आता खेचरी मुद्रेच्या प्रकरणीतून सुरू होतं. खेचरी मुद्रा काय आहे? खेचरी मुद्रा तर अगोदर सांगितली आहे, बरोबर आहे? हो सर. मुद्रा उपदेशामध्ये सांगितले, परंतु इथं आणि तिथे थोडंसं वेगळं सांगितलं गेले. काय बदल सांगितलाय आता आपण पाहायचं आहे. वेगळं आहे बरं का, वेगळं सांगितलंय आता खेचरी मुद्रेबाबत. मी त्यावेळेसही म्हटलं होतं खेचरी मुद्रा आणि खेचरी विद्या या दोन गोष्टी सांगितल्या जातात शास्त्रामध्ये. ठीक आहे, श्लोक पाहूयात आपण. सव्य दक्षिण नाडीस्थो मध्ये चरति मारुतः तिष्ठते खेचरी मुद्रा तस्मिन् स्थाने न संशयः. इडा पिंगलयोर्मध्ये शून्यं चैवानिलं ग्रसेत् तिष्ठते खेचरी मुद्रा तत्र सत्यं पुनः पुनः. खेचरी मुद्रेचं स्थान सांगितले बघा इथे. आता खेचरी मुद्रा कुठे तिष्ठते, कुठे राहते? तर ज्या स्थानी शरीरात खेचरी मुद्रा असते त्या ठिकाणी पिंगला इड्या नाड्या राहणाऱ्या प्राणवायू मध्यभागी असलेल्या सुषुम्ना नाडीतून वाहू लागतो, यात शंका नाही. इडा व पिंगला या नाड्यामध्ये असणारा प्राणवायू शून्यस्थानी म्हणजे सुषुम्ना नाडीतून वाहू लागतो. अशा वेळी ते शरीर खेचरी मुद्रेमध्ये असते. ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली तरी खरीच आहे. काय सांगत आहेत? खेचरी मुद्रेचं स्थान काय आहे? इथे सांगतात वाम नाडी आणि दक्षिण नाडी चलत राहते, चालते, त्यावेळेस खेचरी मुद्रा सिद्ध होत नाही. तर इडा आणि पिंगला नाडीचा समावेश मध्य नाडी म्हणजे शून्य नाडीमध्ये झालेला असतो, त्यावेळेस खेचरी मुद्रा सिद्ध झालेली असते. हे लक्षण सांगितलेलं आहे. आणखी काय लक्षण आहे? इडा आणि पिंगला हे नाडी सुषुम्ना नाडी खाऊन टाकते, गिळून टाकते, ग्रसित करते. शून्यम चैवानिलम ग्रसेत. कशाला? इडा पिंगलयोर मध्ये शून्यम चैवानिलम ग्रसेत. बरं का, इडा आणि पिंगला नाडींना मध्य नाडी शून्य नाडी गिळून टाकते, त्यावेळेसच खेचरी मुद्रा सिद्ध होते असं सांगितलेलं आहे. गिळायचं काय आहे हे ते डबल सांगण्याची गरज नाही. मुद्राच्या प्रकरणामध्ये हे झालाय विषय, कळालेला आहे समजून आपण आता पुढे जाऊयात. सूर्या चंद्रमसोर मध्ये निरालंबांतरे पुनः संस्थिता व्योमचक्रेया सा मुद्रा नाम खेचरी. खेचरी मुद्रेची आणखी व्याख्या करतात असे की इडा पिंगला नाड्यामध्ये अगदी जवळच व्योमचक्रात म्हणजे ध्यानाच्या उच्चतम स्थानी असलेल्या मुद्रेचं नाव खेचरी आहे. बरं का, सूर्य व चंद्र यांच्या मध्यभागी जे व्योमचक्र आहे त्या व्योमचक्राच्या स्थानामध्ये खेचरी नावाच्या मुद्रेचं स्थान आहे. व्योमचक्र, व्योमचक्र म्हणजे व्योम म्हणजे अवकाश, स्पेस, आणि तो कुठे आहे? व्योमचक्र म्हणजे भ्रूमध्यामध्ये. बरं का, भ्रूमध्यामध्ये व्योमचक्र आहे आणि त्या व्योमचक्राच्या ठिकाणी कुठे आहे? ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी. ब्रह्मरंध्र, ब्रह्मरंध्र कुठे आहे? चला जाऊ द्या. काय म्हणत होतो आपण? व्योमचक्राच्या ठिकाणी, ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जे स्पेस आहे, अंतर पडलेलं आहे, त्याला व्योमचक्र म्हणलेलं आहे आणि तेच स्थान हे खेचरी मुद्रेचं आहे असं सांगतात. आणखी पुढे काही सांगतीलच, आपण ते पाहूया. सोमाद्यत्रोदिताधारा साक्षात् सा शिववल्लभा पुरयेदुत्तुलां दिव्यां सुषुम्नां पश्चिमे मुखे. चंद्रापासून निघणारा स्त्रोत हा प्रत्यक्ष गंगारूपी शंकराला प्रिय असा असतो. तो पाठीमागून अतुलनीय दिव्य अशा सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट होतो. बरं का, चंद्रमा, चंद्रमा पाहिले आपण रंध्राच्या ठिकाणी, रंध्र म्हणजे छेद आहे, तिथून धारा वाहते चंद्रापासून, त्याला चंद्रामृत म्हणतात. ती म्हणजेच गंगा होय. आणि हीच गंगा भगवान शंकराच्या जटेतून वाहत असते. जटा, बरं का, जटेमध्ये बांधलेली आहे. आणि भगवान शंकराला ही
गंगेची धारा खूप प्रिय आहे आणि ती धारा पश्चिम म्हणजे पश्चिम काय आहे सुषुम्ना नाडी पश्चिम वाहिनी जी धारा आहे त्यामध्ये भरली पाहिजे. जी चंद्रामृताची जी धार आहे चंद्रामृताची ती धार सुषुम्ना नाडीमध्ये पश्चिमद्वाराने ओतप्रोत भरली पाहिजे. त्यावेळेस काय परिणाम होतात हे आणखी पुढे सांगणार आहेत. पूरस्ताच्चैव पूर्येत निश्चिता खेचरी भवेत अभ्यस्ता खेचरी मुद्रा उन्मनी संप्रजायते. 47. ज्यावेळी अशा स्थितीत पुढून ही सुषुम्ना भरली जाते त्यावेळी ती अवस्था खेचरी मुद्रेचीच असते. खेचरी मुद्रेच्या अभ्यासाने उन्मनी अवस्था प्राप्त होते. काय सांगले ही जी एक नाडी आहे मध्य नाडीची मोठी नाडी आहे तर चंद्रामृत तर आपण पाहिलंय खेचरी मुद्रेद्वारे जीभ उलट प्रवेश करून अमृत हे पान केलं जातं म्हटलं. परंतु तेच अमृत कुठे स्थापित होतं कुठे भरलं जातं तर सुषुम्ना नावाची नाडी हे ओतप्रोत भरते या अमृताने त्यावेळेस उन्मनी अवस्था प्राप्त होते असं इथे सांगितलं गेलेलं आहे. भ्रुर्मध्ये शिवस्थानम मनस्तत्र विलीयते ज्ञातव्यम तत्पदम तुर्यम तत्र कालो न विद्यते. भ्रुर्मध्ये शिवस्थानम शंकराचं स्थान दोन भुवयाच्या मध्यभागी आहे. ज्या तृतीय नेत्र म्हणला जातो त्या तिसऱ्या नेत्राच्या ठिकाणी शिवाचं स्थान आहे आणि या शिवाच्या स्थानामध्ये मन एकाग्र ज्या वेळेस होतं त्यावेळेस तुरीय अवस्था प्राप्त होते. तुरीय अवस्था कसं म्हणले जाते जागृत स्वप्न सुषुप्ती आणि तुर्य अशा 4 प्रकारच्या अवस्था सांगितल्या गेलेल्या आहेत. जागृत अवस्था आपण जागे असलेली स्वप्न म्हणजे स्वप्नात असतो जागृत स्वप्नाने सुषुप्ती म्हणजे निद्रा आणि ह्या तिन्ही अवस्थेच्या वेगळी असते त्या अवस्थेचं नाव आहे तुरीय अवस्था. आणि ही तुरीय अवस्था कधी प्राप्त होते तर भ्रूमध्यामध्ये शिवस्थानाच्या ठिकाणी मनाचा लय प्राप्त होतो. आणि मनाचा लय कशाने प्राप्त होतो आपला हा विषय सुरू झालाय लयासाठी आणि लय प्राप्तीसाठी नादानुसंधान सांगितलं जाणार आहे. कसं सांगितलं होतं इंद्रियांचा स्वामी मन आहे मनाचा स्वामी प्राण आहे प्राणाचा स्वामी लय आहे आणि लयाचा स्वामी सांगा हो मीच ध्यान नाद ठेवायचं. नाद सर हा नाद नाद आहे वा छान छान नाद आहे. आहेत जागे आहेत तुम्ही काही हरकत नाही बोलायला. हा तर नाद आहे आणि आपल्या अध्यायाचं नाव काय आहे नादानुसंधान बरं का. नादानुसंधान नादानुसंधानाचा उपाय सांगितला जाणार आहे. मग ते सांगत असताना मग आपल्याला काय करायचंय इंद्रिय अंतर्मुखी करण्यासाठी मनाला अंतर्मुखी करावं लागेल किंवा स्थिर करावं लागेल. मनाला स्थिर करण्यासाठी प्राणाला स्थिर करावं लागेल. प्राणाला स्थिर करण्यासाठी काय करावं लागेल लय प्राप्त करावं लागेल आणि लयाला प्राप्त करण्यासाठी नादानुसंधान पुढे सांगितलं जाणार आहे. तर लय प्राप्त करण्यासाठी सांगितलं लय काय आहे आता इथे सांगितलंय ना कुठे गेलो शिवस्थान मध्ये विलीयते लय करावा लागेल कशाचा प्राणाचा किंवा मनाचा लय या ठिकाणी करावं लागेल. एकाचं कसं काय तर ते पण सांगितलंय अगोदरच्या श्लोकात काय सांगितलंय हो मनाचा आणि प्राणाचा संबंध कसा सांगितलाय अर्चनाताई परत सांगा आता तुम्ही मनन प्राणाबद्दल काय म्हणलंय मन आणि प्राण याबाबत काही श्लोक आले होते काय आहे अर्थ त्याचा सर आपण मन आणि प्राणाबद्दल 5 श्लोक पाहिले. असं सांगितलं होतं मन जिथे लय होतो मन जिथे थांबतं प्राणही थांबतो. मन थांबलं की प्राण थांबतो प्राण थांबलो की मन थांबतं. मन जिथे लय होतं तिथेच प्राण लय होतो बरोबर आहे ना. मन आणि प्राणाचा अन्योन्य मन आणि प्राण यांचं एकमेकावरचं अवलंबित्व सांगितलं होतं. त्यामुळे मन लय झालं की प्राणही लय झाला आलं लक्षात किंवा प्राण लय झाला म्हणजे मनाचाही लय झाला आणि ह्या अवस्थेलाच नाव दिलेलं आहे तुरीय अवस्था. आणि ही तुरीय अवस्था कधी प्राप्त होते शांभवी मुद्रा आणि खेचरी मुद्रेच्या अभ्यासाने. विषय काय आला खेचरी मुद्रा आणि शांभवी मुद्रा यांच्या अभ्यासाने ही तुरीय अवस्था प्राप्त होते बरं का. लय प्राप्त होतो सर बोला दोन्हीच्या संमिश्र अभ्यासाने का दोन्ही वेगवेगळ्या अवस्थेमध्ये म्हणजे दोन्ही अवस्था निरंतर अभ्यासल्याने का दोन्ही एका वेळेस मुद्रा दोन्ही एका वेळेस धरायच्या त्या एकाचा अभ्यासाने प्राप्त होतं
एकाही अभ्यासाने प्राप्त होतं. कारण शांभवी जरी मुद्रा लावली तरी सोबत खेचरी मुद्रा लावता येते. मग दोन्ही हो कंबाईन करता हो, म्हणजे दोन्ही कंबाईननी सांगितले की वेगवेगळ्या स्थितीमध्ये सांगितले? वेगवेगळ्या स्थितीमध्ये सांगितलेले आहेत आणि कंबाईन पण सांगितलेले आहेत बरं का. कारण खेचरी मुद्रा अगोदर सांगितली होती, खेचरी मुद्रा अगोदर सांगितली होती आणि शांभवी मुद्रा सांगायची होती इथे फक्त शांभवी मुद्रा सांगायची होती. परंतु शांभवी मुद्रेच्या अभ्यासाबरोबर खेचरी मुद्रेचा सुद्धा अभ्यास वेगळ्या पद्धतीने सांगितलाय मात्र इथे. अगोदर खेचरी मुद्रा काय सांगितली होती, जिभेला उलट करून बरं का. आता मी इथे परत सांगणार आहे पुढे खेचरी मुद्रेचं 4थ्या अध्यायामध्ये खेचरी मुद्रा कशी सांगितली हे मी पुढे सांगणार आहे 2-4 श्लोक झाल्याच्या नंतर. नवीन विषय प्रारंभ होईल त्यावेळेस मी सांगणार आहे अर्चनाताई बरं का. तिथे हो सर. खेचरी मुद्रा कशी सांगितली, जिभेला कापून जिभेला लांब करून सांगितले, बरोबर आहे ना. हो. आता इथे तसं नाही सांगायला. मग इथे कशी खेचरी मुद्रा सांगितली, एकाच ग्रंथामध्ये 2 वेगळ्या अध्यायात 2 प्रकारांनी सांगितलंय, ते आपण पुढे सांगणारच आहोत. ठीक आहे. पण ह्या दोन्हीच्या अभ्यासाने ही स्थिती प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. पुढे कितवा चालू होता आपला श्लोक, 49. हा 49च ना. हो हो सर. हो सर. हो हो. ठीक आहे. अभ्यासेत खेच. आता इथे काय सांगितलंय माहितीये का, आणखी आता परत योग निद्रेचा अभ्यास बर का. योग निद्रेच्या संबंधामध्ये खेचरीचा अभ्यास सांगितलाय आता इथून पुढे. आता योग निद्रा आणि योग निद्रा आपली नाही बर का. उताना पडायचं, पाठीवर झोपायचं, श्वास घ्या, कल्पना करा, हे जे आपलं ध्यान घेणारे ती शवासनामधले ते नाही बरं का योग निद्रा. इथली योग निद्रा वेगळी आहे. योग निद्रा जी आधुनिक केली जाते ध्यानाचं त्या पद्धतीची नसेल. तर योग निद्रेच्या संदर्भामध्ये खेचरी सांगत आहेत. अगोदर शांभवीसाठी खेचरी सांगितली, शांभवी मुद्रेबरोबर खेचरी सांगितली. आता योग निद्रेबरोबर खेचरी सांगत आहेत. कसं सांगत आहेत आपण पाहूयात. अभ्यसेत खेचरी तावत यावत स्याद योग निद्रितः संप्राप्त योग निद्रस्य कालो नास्ति कदाचन. जोपर्यंत योग निद्रा येत नाही तोपर्यंत खेचरी मुद्रेचा अभ्यास करावा. योग निद्रा प्राप्त झाल्यावर त्या योगाला कालाचे बंधन राहत नाही. आपली काही योग निद्रा अशी असते का, मग नाही बरं का. योग निद्रा येईपर्यंत कशाचा अभ्यास केला पाहिजे म्हणतात, आता खेचरी मुद्रेचा अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा एकदा का योग निद्रा प्राप्त झाली की त्यांनी मृत्यूवरती विजय प्राप्त केलेला आहे. मृत्यूवरती विजय प्राप्त केला म्हणजे हे योग निद्रा कशी माहितीये का, ही योग निद्रा आपल्या योग निद्रा प्रॅक्टिकल मध्ये घेतो त्याप्रमाणे नसेल, तर ही तुरीय अवस्था कशी प्राप्त होते, शांभवी मुद्रा आणि खेचरी मुद्रा 2 भुवेच्या मध्ये असणारं जे शंभूचं स्थान आहे ते प्राप्त झाल्यानंतर, सुषुम्ना वाहिनी झाल्यानंतर बरं का, सुषुम्ना अमृताने भरल्याच्या नंतर जे तुरीय अवस्था उन्मनी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेला इथे म्हटलेलं आहे योग निद्रा. अलग लक्षात. आणि ती योग निद्रा सांगितलेली आहे. आणि ती योग निद्रा प्राप्त झाल्याच्या नंतर योगी काळावरती विजय प्राप्त करतो, तो मृत्यूला प्राप्त होऊ शकत नाही असं सांगत आहेत. त्याबाबतच आणखी पुढे सांगत आहे या योग निद्रेबाबत कसं होतं. निरालंबं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत स बाह्याभ्यंतरे व्योम्नि घटवत् तिष्ठति ध्रुवम्. मनातून सर्व प्रकारचे उद्देश दूर घालवून कशाचाही विचार मनात येऊ द्यावयाचा नाही असे करणारा योगी एखाद्या भांड्यात आकाश व बाहेरही आकाश याप्रमाणे स्थिरपणे राहतो. योगी कसा राहतो म्हणे, मनाला कसं करतोय, निरालंब मनः कृत्वा. निरालंब, आलंब म्हणजे मनामध्ये कोणतंही आलंबन येऊ देत नाही. आलंबन नाही म्हणजे शून्य. शून्य कसं शून्य, तर भांड्यामध्ये आकाश आहे शून्य आणि भांड्याच्या बाहेरही शून्य. तसं बाहेरचे विचार बाहेर, आतले विचार आतच. म्हणजे बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ हा जो प्राणायाम सांगितलाय त्याप्रमाणे विषयाचं रोधन करणे अशी स्थिती प्राप्त करतो योगी असं सांगितलेलं आहे. म्हणजे आलंबन रहित मन केलं पाहिजे. बाह्यवायुर यथालीनस तथा मध्यो न संशयः
स्वस्थानी स्थिरतामेती पवनो मनसा सह. ज्याप्रमाणे वायू खेचरी मुद्रेमध्ये लीन होतो त्याप्रमाणे आतील वायू सुषुम्ना नळीमध्ये विलीन होतो यात संशय नाही. यामुळे दोन्ही वायू ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर होतात. हा, म्हणजे काय सांगायचंय, वायू जो यावत वायू स्थिते देहे तावत जीवनम उच्यते. या प्रकारे वायूवरच आधारित सर्व, मन सुद्धा वायूवर आधारित आहे. म्हणजे प्राण आणि मनाचा अन्योन्य संबंध आहे. ज्यावेळेस वायू सुषुम्ना मध्य मार्गामध्ये लीन व्हायला लागतो, तिथे व्हायला लागतो, त्यावेळेस मन सुद्धा सुषुम्ना वाही व्हायला लागतं. त्यावेळेस त्या मनाच्या स्थितीला उन्मनी म्हणतात बरं का. त्याच अवस्थेला मनाला उन्मनी अवस्था म्हणतात. त्याच अवस्थेला तुरीय अवस्था असं म्हणतात. त्यावेळेस योगी स्थिर पदाला प्राप्त झालेला असतो, स्थिर स्थितीला प्राप्त झालेला असतो, जन्म मरणाच्या परे गेलेला असतो, म्हणजेच मोक्षालाही प्राप्त झालेला असतो असं सांगतात. त्याचं तात्पर्य आहे. ठीक आहे, थांबूयात आपण, थांबूया तो 2-3 दिवस तर चालाय पाहिजे ना.